गोलंदाजी मार्कवरती अमित राणे, साई कृपा अर्नाळा विपक्ष निर्मल सम्राट या दोन संघादरम्यानची मॅच आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने येत असताना बघा बॅटचा फेस डायरेक्ट करत होता, डायरेक्शन देत होता की ऑफ साईडला चेंडू जावा, परंतु आतली कडा घेऊन चेंडू फॉलो थ्रूमध्ये फील्ड करण्यासाठी आलाय अमितसाठी. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव रोहितनं कंप्लीट केली. रोहित खूप दिवसानंतर मैदानात बघायला मिळतात आणि त्यांचा खेळसुद्धा बघण्यासारखा होता. ज्या वेळेला ते खेळायचे साईकृपा नवापूरमधून आणि तिथून मात्र खूप चांगल्या खेळायची प्रचिती त्यांना अनेक वेळा दिली ॲज अ ओपनर बॅटर म्हणून. घणाघाती प्रहार करत असताना हार्दिक ये नई खोज आहे. ओ हातामध्ये चेंडू, प्रदोष वैती मात्र धुंडो धुंडो रे साजना असं करत होतं आणि तिथे मात्र चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगतो ते बघा कशा पद्धतीने हा यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला. दोन पायांच्या मधून गेला. हार्दिक सुद्धा अनप्लेबल झाले. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण बघतात. अमित राणेने चेंडूला पुन्हा एकदा अडवलं आणि अडवत असताना एक धाव कंप्लीट केली हार्दिकनी. दोघांनी एक एक चेंडू फेस केला, त्यावेळेला धाव नाही आली. दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी धाव घेतली आहे, म्हणजेच 4 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावपलकरती आहेत. बरोबरी 2 चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला. चारू दत्तच्या हातामध्ये फेकी सुद्धा केली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे. चारुदत्त पाटील, पॉन्टिंग, पवार. पॉन्टिंगची पॉवर आपण मागील स्पर्धेमध्ये पाहिली. नाला झोपाराला काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतं, ती व्हिडिओसुद्धा व्हायरल झाली होती. आणि तो पॉन्टिंग आहे. त्याच्या बाजूला यश वैती, रोहित गोवळकर हे सर्व खेळाडू, सुजित चव्हाण आणि प्रदोष वैती. समोरच्या दिशेनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु यशच्या समोरून चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. हो लड़की हो लड़की हो लड़की आंख मारे हो लड़की आंख मारे हो लड़की आंख मारे. षटक संपलं आणि त्या 2 डॉटची कसरत भरून काढली रोहित हार्दिकनं असं म्हणावं लागेल. 7 धावा धावपलकावरती आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज रोहित गोवळकर, गण्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हलक्या हाताने खेळलंय. एका धावेसाठी सिंगल धाव येते. मैदानाची भौगोलिक रचना पाहता किंवा गोलंदाजाच्या जवळ असलेली बाउंड्री लाईन बघता किंवा बाउंड्री लाईनमधील जे असलेलं अंतर बघता, चौकारांची आतिषबाजी आणि मोठमोठे धावपलक जे सर्व बघण्यासाठी आतुर आहेत, ते धावपलक मात्र कुठे ना कुठेतरी दिसेनासं झालंय. मागील 2 मॅचचा जर का आपण ग्राफ बघितला, त्या अगोदर मी नाही बघितलं किती धावा झाल्या, परंतु इथून पुढे काय तो ग्राफ बघायला मिळेल का? लेग स्टंपवरचा चेंडू यशांसमोर. बघा 2 बाबी आहेत. तुम्ही विकेटला सोडून गोलंदाजी केलीत तर फलंदाजाला सुद्धा खेळण्यासाठी फ्रीडम मिळेल, आणि फ्रीडम मिळत असताना कधी कधी त्या स्वातंत्र्यामधून मिळालेल्या त्या धावा वेगळ्या असतील. आता दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला तुम्ही विकेट टू विकेट बॉलिंग कराल, त्यावेळेला बॅटच्या रडारमध्ये येणारे चेंडू जर का मिळाले, कदाचित तिथे धावा येतील सुद्धा, पण मिस जर झाला तर विकेट सुद्धा येणार आहे. आता तो मिस झाला तर विकेट घ्यायला जायचं आहे की बाहेर टाकून चान्स क्रिएट करायचे जेणेकरून धावचीत म्हणा किंवा अजून काहीशा वेगळ्या गोष्टी, दोन्ही बाजूने रिस्क आहे. शेवटी निर्णय तुमच्या हातामध्ये, त्यामध्ये तो निर्णय घेत असताना कितपत, ओ क्या बात आहे, अगदी क्विक यष्टीवरती चेंडू लगावला गेला. तोपर्यंत कोणतीही धाव तिथे येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा कशा पद्धतीने चेंडू बाहेर निघून गेला आणि निघून जाताच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 11 धावा बिनबाद. साईकृपा अर्नाळा शेवटच्या अंतिम चेंडू बघूयात या चेंडूवरती किती धावा येत आहेत. चमच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. सन्माननीय सचिन वैती यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल सचिन वैती यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची जर्सी स्पॉन्सर्ड करण्यात आली असे सचिनजी वैती यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल सचिन वैती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा.
13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 0 लॉस टीम साई कृपा अर्नाळा. त्याचबरोबरीनं या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले असे बसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विमल सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल विमल सिंग आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. विकेट आली आहे. त्याचबरोबरीनं विघ्नेश देसाई ज्यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे तर विघ्नेश देसाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल विघ्नेशजी देसाई आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या दत्तकृपा नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या माध्यमातून. विकेट आली. फलंदाज बाद झाला. रोहितला मैदान सोडावं लागतंय आणि यश वैतीनं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चला नवीन फलंदाज आलेले आहेत. करण वैती, नवीन फलंदाज करण वैती मैदानाच्या दिशेने येतोय. बघा हे सर्व खेळाडू आता करणला आम्ही आई जुदानी अर्नाळ्याच्या माध्यमातून खेळताना सुद्धा पाहिलं. ओरामचं क्रिकेट आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा करण आपले रंग उधळण्यासाठी तयार झालाय. चौदावरती 1-2.2 चेंडूचा खेळ झाला. हार्दिक समोर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. रनआउट. ओ ये क्या हुआ. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय तेजस म्हात्रे यांनी. वेलकम विमल, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर विघ्नेशजी देसाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण दोघांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. बघा कशा प्रकारे फेकी केली. फेकीमध्ये किती नेकी होती. प्रदोष वैतीने थ्रो तर केला. फलंदाज बाद. करण वैतीला माघारी परतावं लागेल. आता हे गाणं सगळीकडे धुमधुमतं वाजतंय कारण आता रामनवमी जवळ आली आहे आणि बहुतांश पालख्या ज्या आहेत ते शिर्डीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि म्हणूनच आज अनेक खेळाडूसुद्धा इथं नसतील जे पदयात्रेसाठी जातात. त्या समस्त साई भक्तांना ओ ऑन साईडला बॅटचा कंट्रोल नव्हे तर चेंडू जितका अडकून आला त्याला बघत असताना सरळ बॉन्डरलाईनच्या बाहेर डायरेक्टली गेलाय. फलंदाज बाद. हार्दिकला मैदान सोडावं लागते. गॉन. शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी आहे. या षटकामधील 15वरती धावफलक घेऊन थांबलं. यश वैतीने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या खांद्यावरची जी येलो जर्सी ती सांगते त्याने केलेला मागील मॅचमधला खेळ उल्लेखनीय होता आणि त्या उल्लेखनीय खेळाबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. आणि त्यानंतर त्याने आता या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट मिळवल्या, 3 धावा खर्च केल्या. तिसरं षटक संपलं 16वरती 3. सुजीत चौहान नवीन गोलंदाजी मार्कवरती. ओह क्या बात आहे. संदीपसाठी हा चेंडू होता. संदीपने सोडण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी पायाला जाऊन लागलाय. सन्माननीय गंगाराम बाबा आणि कमलाकर तांडेल साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. गंगाराम बाबा आणि कमलाकर तांडेल साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या वतीनं. यज्ञेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ओह यष्टीवरती चेंडू.
आता सुजितला विचार करायला लागेल स्पीड किती ठेवायची, कारण बेल्स पडलेली नाही आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला लेटकेट करण्याचा प्रयत्न केला, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल आली आणि सिंगल येत असताना पहिली धाव मला वाटतं या षटकामध्ये आली आहे. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून एखादा मोठा फटका अपेक्षित तर आहे आणि चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा अमित राणेने तिथे दाखवला आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. फटका खेळल्यानंतर बघा ज्या पद्धतीने फुलटॉस बॉलवरती आघात केला होता, त्या चेंडूची गती बघता आमच्या कॅमेरामॅनला त्या चेंडूला पकडणं सुद्धा तितकं डिफिकल्ट झालं होतं, इतक्या वेगानं तो चेंडू निघून गेलाय. ओ हो, नो बॉल. आणि त्याच्यावरती मात्र यज्ञेशने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला अपयश आलंय. डायरेक्टली चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला होता. जीवन दान मिळालंय, पण 1 धाव सुद्धा मिळेल. बघा कशा पद्धतीने समोर गेला होता चेंडू. ओ हो, इथे चेंडू पंच काय डॉट विकेट डॉट. येस, फ्री हिट होता. येस, धावपलकती धावा 20-21चं लक्ष. आज निर्मल सम्राटने काहीचा इरादा बनवला की 20च्या वरती नाही, 21चं लक्ष ठेवलंय. 21चा पाठला कशा पद्धतीने होतोय, त्याचा बचाव कशा पद्धतीने होतोय येणारी काळवेळ सांगेल. तुर्तास नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. 2 संघातील कर्णधार ऋतू 11 साई अल्ला डोंगरपाडा, विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. बघा आता या टॉस साठी मायक्रोफोन वरती आपण जी मेहर यांना आपण ऐकणार आहात आणि सचिनजी वैती यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. हॅलो चला या साई अल्ला ऋतू 11 डोंगरपाडा आणि गुरुदत्त मनवेलपाडा कर्णधार टॉस साठी या. यश वैती प्रदोष वैती ही जोडी मैदानात आली. संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. मंचावरील मान्यवर आदरणीय सचिन वैती यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टॉस होणार आहे आता सामन्याचा. मनवेलपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. अपोजिट संघांना तुम्ही किती धावापणे रोखण्याचा प्रयत्न करणार? बघू, 24-25 थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. समोरची टीम पण तेवढीच चांगली आहे, बॅटिंग पण त्यांची चांगली आहे. किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार? 30+. थँक्यू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. गुरुवर्य आदरणीय श्री भरत मोरे साहेब यांच्याकडे. धन्यवाद. बाईक रस्त्यावरती ज्याने कोणी लावलेले आहेत किंवा जे घेऊन उभे आहेत त्यांना विनंती, आपण योग्य त्या ठिकाणी पार्क करा प्लीज. रस्ता थोडा अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या सगळ्यांना विनंती, आपण आपल्या बाईक ज्या आहेत त्या योग्य ठिकाणी पार्क करा. बघा उजव्या बाजूला खूप सारी जागा आहे, तिथे आणून लावलात तरी चालेल जर तुम्ही शेवटपर्यंत थांबणार असाल. ज्यांच्या माध्यमातून जलदान श्रेष्ठ दान झाले असे पंकजी घरत
हे मंचावरती उपस्थित आहेत. धन्यवाद पंकजी घरत साहेब, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर कमलाकरजी तांडेल साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार आला 1-0-0-1-0-4 अशी काय स्थिती. प्रयत्न खूप चांगला होता दोन्ही फिल्डर्सचा. त्यांच्या मधून चेंडूला पाठवले सीमारेखा पार 4 धावांसाठी. यश आणि प्रदोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिले षटक संपलं, 6 धावा येत असताना आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आता या षटकामध्ये प्रदोष वैती यांचा पवित्रा काय बघा. चौकार नसता गेला ही मॅच फसली असती आणि ती फसत असताना राहिली, कारण यश वैतीने खूप चांगला ड्राईव्ह दाखवला. ज्यावेळेला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. रनआउटची संधीचं सोनं आणि सोन्याहून विकेट महाग आहे. फलंदाज प्रदोष वैती बाद. करण वैतीनं टार्गेट केल्यानंतर यष्टीच्या जवळ असणाऱ्या गोलंदाजाने कोणतीही चुकी केली नाही. अनिकेतने क्विक यष्टीवरती लावला आणि फलंदाज बाद व्हावा लागला. म्हणूनच मी म्हटलं संधीचं सोनं आणि सोन्याहून महागी विकेट आहे. या विकेटला इथून येणं हे सोन्यापेक्षा महागडा क्षण आहे तो. कारण आता या मॅचमध्ये सोना चांदी किती तुमच्याकडे आहे किंवा किती पैशाला त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही किती चांगला खेळ करताय त्याला जास्त महत्त्व आहे. आणि त्या खेळावरूनच तुमची इथे वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि या दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीगमध्ये तुमची छाप उमटताना दिसणार आहे. 7 वरती 1-2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. रोनित गोवळकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. उल्लेखनीय कामगिरी रोनित गोवळकर यांची राहिली आहे या हंगामामध्ये. निर्मल सम्राटसाठी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप केलं चेंडूला एका धावेसाठी. आता याला स्वीप तरी कसं म्हणावं हे सुद्धा समजत नाही, कारण फक्त बॅटने चेंडूला स्पर्श केलाय. यशने सुद्धा तेच केलंय. 1-1-1 आणि 1-1 करून अनेक कधी होतात आणि धावा कधी गुच्छामध्ये येतात कळत नाही. तुर्तास 14 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सामना थोडा सोपा आहे आणि या सोप्या सामन्याला अवघड करण्यासाठी काहीशे डॉट किंवा विकेट्स आणावे लागणार आहेत. अनिकेत प्रयत्न जरूर करतायत, परंतु त्या प्रयत्नांमध्ये टप्पा नावाची गोष्ट नाही आहे. जो टप्पा आतापर्यंत तरी दिसलेला नाही आहे. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतलेले आहेत. एकदा का टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम होतो त्या पद्धतीनं इथं टप्पा टाकावा लागणार आहे. तो कार्यक्रम करण्यासाठी विकेटचा किंवा डॉटचा. बघूयात काय घडतंय. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 वरती 1 अशी सद्यस्थिती. यश वैती, ओह ये क्या हुआ. आता टप्पा आला, परंतु मध्येच का टप्पा आला. टप्पा वाईटच्या रूपाने आला. वाईटच्या रूपाने 1 धाव धावफलकामध्ये ॲड. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू एका धाव्यासाठी सिंगल. 2 षटकं संपली. 12 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात निर्मल सम्राट. चला, ज्यांच्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत प्लीज बाजूला काढा. खाली पार्किंग आहे, तिथे त्या पार्किंगमध्ये आपण गाड्या लावायच्या आहेत. थँक्यू. 12 वरती 1 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना बघूयात कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग होतोय. पॉवर प्लेचं षटक. सौरभच्या हातामध्ये चेंडू आहे आणि शेवटच्या क्षणाला त्याला कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी केलाय. सिंगल धाव येताना दिसते. तेरा वरती 1 रोनित गोवळकर पुन्हा एकदा एका धावेसाठी त्या चेंडूला खेळतात. सिंगल धाव येते. 14 आणि असा खेळ करण्यासाठी भाग पाडले. टार्गेट तितकं मोठं नाही आहे. ज्यावेळेला रनबॉल इक्वेशनच्या वरती आव्हान असेल त्यावेळेला कुठेतरी बघायला मजा येईल आणि ती मजा सगळ्यांना मिळण्यासाठी त्या धाटणीचा खेळ सुद्धा होणं गरजेचं आहे. तुर्तास
काय वेगळी रणनीती आखली जाते का, अटॅकिंग फील्ड लागवली जाते का? येस, पुढे क्षेत्ररक्षक काही बोलवण्यात आलेत. मला वाटतं हार्दिकला चेहरा समोर आणले इन फ्रंट ऑफ दी बॅटर फेस. ओ, 22च्या रूपाने एक धाव येईल, 22च्या रूपाने एक धाव येईल आणि सिंगलने धावफलक पुढे जाईल. या चेंडूला पकडणं गरजेचं होतं. अनिकेतला काय वाईट साठी, चला वाईट साठी रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बाईच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. 15 धावा धावफलक करतात म्हणजे 6 धावांची अजूनही गरज आहे. 9 मध्ये 6. आता 6 हा सामना जो आहे तो तितकाच आवर्जून पहा, कारण ट्विस्ट येण्याचे संकेत जास्त आहेत. काय या मॅचला वेगळी कलाटणी देणारा क्षण बघायला मिळेल का? कलाटणी म्हणजे क्षेत्ररक्षण थोडं पुढे लगावण्यात आलेलं आहे, म्हणजेच इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न रोहित आणि हार्दिक करतायत. सौरभचा काय पवित्र आहे. ओ हो, गरीबी में आटा गीला, सुका करने का समय नहीं. कारण चेंडू यावेळेला यष्टरक्षकच्या हातामध्ये जातोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. सिंगल धाव येते. आणि आता इक्वेशन जर आपण बघितली तर 8-4 बरोबर आहे का? 8 चेंडूटी 4 धावांची गरज आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 2 अटेम्प्ट आपण बघितले होते. ओ हो, बाहेर बाहेर निघणारा चेंडू. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. 2 अटेम्प्ट मी काय म्हणतो, या अगोदर ज्या वेळेला आयोजित करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला काहीसे टेक्निकल एरर किंवा काहीशा अडचणी, आणि तिथून मात्र पुन्हा एकदा ते पाऊल उचललं गेलं आणि ही स्पर्धा भेटीला आली. संदीपने चेंडूला अडवलं, अडवल्यानंतर फेकी सुद्धा झाली आहे. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 7 चेंडूसाठी 3 धावांची गरज. टॅप केलंय चेंडूला, एका धावेच. ओ ये क्या हुआ है, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय निर्मल सम्राट या संघानं. आणि पराभवाच्या छायामध्ये साई कृपा अर्नाळा संघ. ला 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 ला.